Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. सोनं प्रत्येक व्यक्तीच्या शब्द तोंडात आहे, सोनं आणि चांदी. आता सोनं घ्यावं का नाही घ्यावं? चांदीमध्ये गुंतवणूक करावी का नाही करावी? 4,00,000, 10,000, 20,000 वरनं चांदी डायरेक्ट 2,32,000 आली होती. खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि मी थोडंसं चार्टवरती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, की गोल्ड काय वाटतं, कशा पद्धतीने त्याचं बिहेव आहे, कशा पद्धतीने जिओपॉलिटिकल ज्यावेळेला प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेला गोल्ड परफॉर्म करतं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्याचा चार्ट किंवा त्याचं बिहेव कसं असतं आणि असं म्हणतात, की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ म्हणजे इतिहास स्वतःला किंवा जे काही चार्टमध्ये दिसतं ते परत-परत घडत असतं, असं म्हटलं जातं. सो आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये हे डॉलर्समध्ये सोन्याचे रेट्स आहेत, त्याच्यावरती आपण आज थोडंसं डिस्कशन करणार आहे, की सोन्यामध्ये काय होऊ शकतं, याचा आपल्याला एक अंदाज या ठिकाणी बांधायचा आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गोल्डबद्दल तुमचं काय मत आहे, ते पण मला खाली लिहा. माझं मत तर मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तर मित्रांनो मी आता गोल्डचं हे मंथली कॅन्डलस्टिक लावलेलं आहे. जर तुम्ही पाहाल 1971 मध्ये सोनं $40-50 होतं पर औंस. त्याच्यानंतर हे 40-50 वरून डायरेक्ट हा जो बूस्ट आहे, तो डायरेक्ट 200 वरती म्हणजे 3 ते 4 पट सोनं वाढलं होतं. साधारणपणे 70 ते 75च्या रेंजमध्ये 1975 पर्यंत. 1975 नंतर हे जे सोनं खाली गेलं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 78 पर्यंत ते जो काही पीक मारला होता त्याच्या खालीच होतं. तिथून मात्र 200-250च्या डॉलर पर औंस वरून सोनं जे सुटलं ते 1980 मध्ये डायरेक्ट $850-900 डॉलर पर औंस म्हणजे 875 वगैरे इथपर्यंत गेलं. आता हे झालं 1980 मध्ये. 1980 नंतर सोनं परत जे साइडवेजमध्ये घुसलं ते टेंटेटिव्हली हे 850 पर औंस डॉलरचं सोनं पुढं 850 पोहोचण्यासाठी टेंटेटिव्हली पोहोचण्यासाठी फक्त त्यांनी 2006 पर्यंतचा वेळ घेतला. म्हणजे जे 1980 ला पीक मारला होता, त्या पीकपर्यंत पोहोचण्यासाठी सोन्याला त्याच्यानंतर टेंटेटिव्हली 2006 म्हटलं, तर 26 वर्षाचा कालखंड लागला होता आणि त्याच्यानंतर हा जो पीक आहे, त्याने तो तोडला होता साधारणपणे 2008 मध्ये आणि 2008 मधून जे सोनं 850च्या रेंजमधून जे सुटलं, ते डायरेक्ट 2000 किंवा 1900च्या डॉलर पर औंस हे 2011 पर्यंत म्हणजे साधारणपणे एक कन्सिस्टन्स ग्रोथ 2006 ते साधारणपणे आपण असा विचार करूयात, की 2011 पर्यंत राहिली. आणि त्याच्यानंतर परत 2011 ला जे $1900 सोनं होतं, ते जोरात तुटलं आणि परत त्याला $1900 ला पोहोचायला 2020 हा कालखंड लागला आणि त्याच्यानंतर मात्र 2023 नंतर जे सोनं जे 1900 किंवा $2000च्या रेंजमध्ये होतं, ते तिथून निघालं आणि ते डायरेक्ट 5000 पोहोचलं. म्हणजे साधारणपणे इथं जी ग्रोथ आली आहे, ती डबल ऑर मोर दॅन डबल आलेली आहे. आता हे जे काही आत्तापर्यंत 3-3, 4-4 पट सोनं वाढलं आणि त्यानंतर त्यांनी पॉज घेतला आणि पुढे साइडवेज मध्ये घुसलं. बघा जिओपॉलिटिकल जे काही प्रॉब्लेम्स असतात अशा कालखंडामध्ये ज्या काही मेजर बँक असतात त्या सोनं खरेदी करत असतात. रशियाचे काहीतरी पेपर्स लिक्विडेट करायला अमेरिकेने नकार दिला आणि त्याच्यामुळं जे काय अमेरिकन बॉन्ड्स होते त्याची जी क्रेडिबिलिटी होती त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि चायना आणि भारताने खूप साऱ्या देशांनी जे काही अमेरिकेमध्ये पैसे गुंतवत होते ते सोन्यामध्ये कन्व्हर्ट करायला सुरुवात केली. आता ही जो ट्रेंड आहे तो पुढे कंटिन्यू राहू शकतो का? तर याचं उत्तर माझ्या मते तरी हो असं आहे. कारण लोकांना खरंच अमेरिकेची जी काही मोनोपॉली आहे किंवा डॉमिनन्स आहे डॉलर्सचा तो कमी करायचा आहे. प्रत्येक देशाला त्याच्या करन्सीमध्ये ट्रेड करायचं आहे आणि त्याची करन्सी तेव्हा स्ट्राँग होऊ शकते जेव्हा त्यांच्याकडे वर्ल्ड करन्सी सोनं ही करन्सी आहे, वर्ल्ड करन्सी मानली जाते ती असेल. सो सोन्यामध्ये हे देश जे आहेत ते हळू-हळू पैसे लावणार आहेत. तुम्ही आम्ही सोनं विकत घेतल्याने सोन्याचे रेट फार वाढतात किंवा कमी होतात असं होत नाही. पण वर्ल्ड वाईड अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सोनं हे स्ट्रक्चरल ग्रोथमध्ये आता सध्या तरी दिसतंय. आत्ता ते डबल झालंय. मग आता लगेच ते अजून डबल होणार आहे का? तर याचं उत्तर माझ्या मते तरी नाही असं आहे. पण जेव्हा-जेव्हा सोनं
पीकवरून 10-15-20% करेक्शन देईल, त्यावेळेला काही रक्कम तुम्ही नक्की सोन्यामध्ये टाकली पाहिजे. तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं मला असं वाटतं, की 10% पर्यंतचं जे अलोकेशन आहे तुम्ही गोल्डमध्ये द्यायला हरकत नाही. कारण हा व्हाईस वर्सा परफॉर्मन्स करणारा ॲसेट क्लास आहे. जेव्हा इक्विटी मार्केट चांगलं करत असतो, तेव्हा सोनं जरा साइडवेज जातं आणि जेव्हा इक्विटी खराब करत असतं, तिथं सोनं चांगलं करत असतं. म्हणजे आपल्याला एक लिक्विडिटी ऑप्शन म्हणून या बोथ ॲसेट क्लासकडे बघणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला गरज आहे, त्यावेळी मार्केट जर स्टॉक मार्केट काम करत नसेल, तर सोन्यामधनं आपण पैसे लिक्विडेट करू शकतो किंवा जेव्हा गोल्ड करत नसेल, तेव्हा आपण इक्विटीमधनं पैसे लिक्विडेट करू शकतो. सो मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाने थोडंफार अलोकेशन द्यायला हरकत नाही. मे माईट बी अमेरिकेत आता जे काही इंटरिम इलेक्शन वगैरे नोव्हेंबरमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं जे काही हेकेखोरी आहे, तिला थोडंसं आळा बसण्याचे चान्सेस मला वाटतायत. तो जिओपॉलिटिकल प्रॉब्लेम थोडेफार तरी प्रमाणात कमी होऊ शकतात आणि काही वेळ सोनं साइडवेज घुसू शकतं. इथं थोडंसं अॅक्युमुलेशन करायला मोका होऊ शकतो. ज्यांचं बिलकुल अलोकेशन नाही, अशा लोकांनी 5-10% अलोकेशन द्यायला हरकत नाही. पण फार अग्रेसिव्ह बाय इथं दिसत नाही असं मला वाटतं. कारण डोनाल्ड ट्रम्पची जर हेकेखोरी थोडीशी कमी झाली किंवा त्याचे जर राईट्स कमी झाले, जे काही इंटरिम इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मध्ये तर मला वाटतं की बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात त्यांच्या निर्णयाला आणि जर ते रिस्ट्रिक्शन आले तर जिओपॉलिटिकल वातावरण निवळण्याचे चान्सेस दिसतात. पण हे नक्की आहे की डॉलरची जी मोनोपॉली आहे ती कोणत्याच देशाला नको आहे. तर होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये जे काही देश आहेत, हायर बँका असतात, त्या सोनं ॲक्युमुलेट करू शकतात. त्याच्यामुळं हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू राहण्याचे चान्सेस बनतात. राहिला प्रश्न चांदीचा, तर चांदीबद्दल मी थोडंसं कॉन्शियस कॉल घेईल, की चांदी हा असा आयटम आहे जिथं चायना म्हणतंय एक्सपोर्ट करणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. मला वाटत नाही याच्यात काय 60-70% कन्झम्पशन तेच करतात. एक्सपोर्ट कुठून करणार? त्यांनाच कन्झम्पशनला ते नाही येत, एक्सपोर्टचा विषय येत नाही. आणि हे सगळेच वावडे आहेत असं वाटतं. चांदीमध्ये मी काही एवढा अग्रेसिव्ह कॉल घ्या असं म्हणणार नाही. चांदी सोनं मात्र नक्की तुम्ही काही ॲक्युमुलेशन करू शकता. सोन्याबद्दल स्ट्रक्चर कॉल आहे. सो डेफिनेटली सोनं ॲक्युमुलेट करा. राहिला प्रश्न इक्विटीचा, तर माझं असं मत आहे, की इक्विटी ही ऑल्वेज बेस्ट असते. लाँग रनमध्ये आणि भारतासारख्या देशामध्ये खूपच डॉमिनन्स इथून पुढच्या काळात इक्विटी मार्केट करू शकतं. एमर्जिंग जे काही मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये भारत फार महाग होता. तो आता बऱ्यापैकी रिझनेबल व्हॅल्युएशनला आलेलं आहे मार्केट असं मला वाटतं. दुसरं आपलं जे काही रुपया डिप्रिशिएट झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा पहिले जर समजा अमेरिकेला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ₹80 ला $1 ₹80 होते, तर ते आता ₹94 म्हणजे जर ₹100 आणले तर मला वाटतं की $100 आणले तर मला टेंटेटिव्हली 8,000 वगैरे किंवा ₹8,000 वगैरे इन्व्हेस्टमेंट करता येत होते. जे आज मी $100 आणले तर ₹92-93 जर माझा रेट मिळतोय, तर मला आता 9,000-9,500 इन्व्हेस्टमेंट करायला मिळणार आहेत आणि दुसरं मार्केट पण व्हॅल्युएशन चांगलं आहे. तर मला वाटतं एफ-आय येऊ शकते. यायला पण पाहिजे येणाऱ्या काळात. तर इक्विटी मार्केट चांगलं करेल याच्याबद्दल काही शंका घेऊ नका आणि जेव्हा इक्विटी मार्केट घाबरवतो, खरं पाहता इमर्जिंग जे काही मार्केट्स आहेत किंवा भारत देश आहे, अशा देशामध्ये इन्व्हेस्टमेंट्स खालच्या व्हॅल्युएशनला करायला मिळणं, मी म्हणतो भाग्याची गोष्ट आहे. मार्केट पडल्यावर आनंद झाला पाहिजे. भारतात तरी आपल्याला झाला पाहिजे कारण 144 कोटी जनता आहे, 29 ॲव्हरेज वय आहे आणि या सगळ्यांना कन्झम्पशन करायचंच आहे. कन्झम्पशन स्टोरी फार स्ट्राँग आहे. सो इक्विटी ऑल्वेज बेस्ट आहे पुढच्या 10-20 वर्षासाठी, असं माझं मत आहे. ज्या लोकांनी एस-आय-पीज केलेल्या आहेत त्यांनी कंटिन्यू ठेवा. अजिबात मूव्ह करू नका आणि जिकडे चलं तिकडे उधो-उधो करू नका. बाय फिअर, स्टे अवे फ्रॉम द ग्रीड असं मी ऑल्वेजच म्हणत असतो. सो ज्यांनी एस-आय-पी सुरू नाही केली त्यांनी तात्काळ एस-आय-पी सुरू करा आणि जी काही वेल्थ स्टोरी किंवा ग्रोथ स्टोरी भारताची आहे, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून स्वतःची ग्रोथ करून घ्या. जर तुम्हाला या कामी काही मदत हवी असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिलेला आहे, तो फिल करा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला एक वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये आम्ही हेल्प करू शकतो. सो मी असं म्हणणार नाही, की तुम्ही माझीच मदत घ्या. खूप सारे लोकं आहेत, टॅलेंटेड लोकं मार्केटमध्ये, त्यांची मदत घेतली तरी चालेल. बट तुम्ही एस-आय-पी करून स्वतःची ग्रोथ देशाच्या ग्रोथबरोबर नक्की कराल, याची शाश्वती मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही द्या, की येस वी आर गोइंग टू स्टार्ट एस-आय-पी आणि ज्यांच्याकडे कोणी नाही आहे, कोणी मार्गदर्शक नाही आहे, त्यांना मदतीची गरज आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो भरा आणि भेटूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.